नमस्कार, अस्सलाम वालेकुम। आप देख रहे हैं AS न्यूज़ लाइव खबरें आपकी, और मैं आपका अपना वसीम अहमद शेख। महाराष्ट्र के सतारा जिले में महिला डॉक्टर की संदिग्ध मौत का मामला गंभीर होता जा रहा है और पूरे देश में उसके लिए इंसाफ की मांग उठ रही है। वहीं वसई विरार जिला कांग्रेस कमेटी के युवा उपाध्यक्ष संदीप कनौजिया द्वारा निकाला गया कैंडल मार्च, जिसमें कांग्रेस के सभी पदाधिकारी उपस्थित रहे। आपको बताते चले कि महिला डॉक्टर के परिवार ने कहा है कि मुकदमा बीट की फास्ट कोर्ट ट्रैक में चले। डॉक्टर ने अपने हाथ पर सुसाइड नोट लिखा था, जिसमें पुलिस सब इंस्पेक्टर पर रेप और एक सॉफ्टवेयर इंजीनियर पर प्रताड़ना के आरोप लगाए थे। वहीं डॉक्टर के परिजनों ने सोमवार को प्रेस कॉन्फ्रेंस कर सरकार से SIT गठित करने की मांग की। परिवार ने कहा कि मुकदमा बीट की फास्ट ट्रैक कोर्ट में चले और बयान फाल्तन में दर्ज नहीं किए जाएंगे। महिला डॉक्टर ने रिश्तेदार ने कहा, हमारी मांग है कि SIT जल्द से जल्द बने। जो आरोप मेरी बहन पर लगाए जा रहे हैं उनके लिए कॉल डिटेल रिकॉर्ड की जांच की जाए। उससे पहले भी शिकायतें की थी, लेकिन किसी ने ध्यान नहीं दिया। अब देखना यह है कि उस महिला डॉक्टर को इंसाफ मिल पाता है कि। वहीं वसई विरार जिला यूथ कांग्रेस कमेटी के उपाध्यक्ष संदीप कनौजिया द्वारा निकाली गई कैंडल मार्च, जो कि हाईवे रेड कारपेट होटल से निकालकर सुपारा फाटा पुलिस स्टेशन पर खत्म की गई, जहां लोगों ने मोमबत्तियां जलाकर डॉक्टर महिला को श्रद्धांजलि दी। महाराष्ट्रामध्ये सातारा जिल्ह्यात खडतर तालुक्यामध्ये डॉक्टर संपदा मुंडे यांचा जो बघायला गेलं तर राजकीयच बळी झालेला आहे। त्या एका हुशार आणि तरुण डॉक्टरची हत्या करण्यात आलेली आहे आणि अशा वेळेला महाराष्ट्राची जनता शांत आहे। लोक जन्माला येतात, मरतात हा वेगळा विषय आहे, पण अकाली मृत्यू हे मृत्यू नाही तर हा खून आहे। हा फक्त संपदा मुंडेंचाच नाही तर हा लोकशाहीचा खून पाडलेला आहे। आणि खास करून आज आम्ही जे इथे जमलोय ते महाराष्ट्राच्या जनतेला अपील करण्यासाठी की आपण टीव्हीवर सतत बघत आहात आणि खास करून महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी जे स्टेटमेंट दिलं आहे, त्यांनी काय केलं आहे, त्यांनी प्रत्येक वेळेला डॉक्टर संपदा शिंदेंनाच कटघऱ्यामध्ये उभं केलं आहे, जसे का डॉक्टर संपदा शिंदेंनी फार मोठा गुन्हा केला आहे। पण एकाही शब्दाने सुद्धा महिला आयोगाच्या अध्यक्षा महिला राहिलेला नाही। त्यांनी त्यांचा आधीचा ट्रॅक काढला। संपदा शिंदे काय करत होते, अहो त्याशी काय पडलंय तुम्हाला, त्यांची पर्सनल लाईफ आहे। पण ज्या वेळेला डॉक्टर संपदा शिंदेवर हल्ला होतोय, वैचारिक हल्ला, मानसिक हल्ला, त्यावेळेला त्यांनी कंप्लेंट केली, त्यावेळेला तुम्ही त्याची दखल घेतली नाही। आज रुपाली चाकणकर प्रेस कॉन्फरन्स घेऊन म्हणताय का आम्ही 3 वेळा त्यांची बदली केली। तुम्ही 3 वेळा बदली का केली, तर हे सगळं असताना तुम्हाला इमानदार प्रामाणिक डॉक्टर तिकडे काम करू नये आणि आज तो चिकन करून त्यांचं चारित्र्य हनन करण्याचा आपण प्रयत्न करत आहोत। त्यामुळे आम्ही आज हे शिरपारकवासी या सरकारचा आणि त्या महिला आयोगाचा जाहीर निषेध करतो, जे महिलेच्या चारित्र्यावर शिंतोडे फेकतायत। आज हा प्रकार महाराष्ट्रभर घडतोय, तोच प्रकार बदलापूरला घडला, तो न्याय मिळाला नाही। सूर्यवंशींच्या बाबत न्याय मिळाला नाही, तिकडे देशमुखांच्या बाबत न्याय मिळाला नाही। आता नंदनबाग नागपूरमध्ये म्हणजे मुख्यमंत्र्यांचं ठाणं आहे तिकडे फडणवीस साहेबांचं, तिकडे 12 वर्षाच्या मुलीला किडनॅप करून गेलं, लॉजपर्यंत तिच्यावर अतिप्रसंग केला, तिला सुद्धा न्याय नाही। हे कसलं सरकार आहे, ही मोगलाई आहे, पेशवाई आहे का काय चाललंय? फडणवीस साहेब, आम्ही वेळोवेळी तुम्हाला प्रश्न विचारणार, हे चेहरे लक्षात ठेवा। ज्या ज्या वेळेला तुम्ही चुकाल आम्ही रस्त्यावर उतरू, आम्ही प्रश्न विचारू। ज्या मतदानाच्या वेळेला लाडकी बहीण आणि मतदान झाल्यावर तिला जीव जाईल तरी आम्हाला फरक पडत नाही। फडणवीस साहेब कुठे आहात तुम्ही? ऐकायला येत नाही आया बहिणींचे अब्रू, त्यांचा आवाज येत नाही। आपल्या गृहराज्य मंत्री म्हणतात पुण्याला ज्यावेळेला अतिप्रसंग झाला तर ती बाई ओरडली नाही तर बलात्कार झाला नसता। हे स्टेटमेंट आहे तुमच्या मंत्र्यांचं, कुठे आहात तुम्ही? हा चक्क मनुवाद आहे, ज्यामध्ये स्त्रीला फक्त उपभोगाची वस्तू मागतात आणि या गोष्टीचा आम्ही जाहीर निषेध करतो। त्या प्रत्येक वेळेला आम्ही रस्त्यावर येऊन ज्या वेळेला अन्याय होईल, लक्षात ठेवा, आमचा आवाज बंद करण्यासाठी फक्त तुम्हाला आमच्यावर गोळ्या चालवाव्या लागतील। या आवाजाचा शांत होणार नाही। त्या चाकणकर मॅडम पोलिसांच्या बाजूला उभं राहून पोलिसांची वकिली करतात। जे पुरावे जे गुप्त असले पाहिजेत, जे नाही करायचे जाहीर, ते सुद्धा त्यांनी मांडले।
त्यांनी 3 महिने आधी काय केलं सांग, आणि तुम्ही डायरेक्ट निर्णय घेऊन टाकला. काय संपदा शिंदे चुकीच्या आहेत? तुम्ही काय न्यायमूर्ती आहात का? तेच या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी केला. काल ते निंबाळकरांना वाचवण्यासाठी फलटणमध्ये जाहीर केलं का कुठलाच त्यांच्यावर दोष नाही. तुम्ही काय वॉशिंग मशीन प्रत्येक ठिकाणी वापरता? अहो ईव्हीएमला वापरा, तुम्ही सत्ता घ्या, तुम्ही राज्य घ्या, पण आया बहिणींची अब्रू घेऊ नका. आया बहिणींच्या अब्रूपेक्षा काही मोठं नाही. कारण त्या स्वराज्याची स्थापना छत्रपतींनी फक्त संरक्षणासाठी केली. छत्रपतींच्या आणि स्वराज्याच्या व्यवहारातला पहिला देव म्हणजे आमच्या आया बहिणी, आणि त्यांच्या अब्रूची लष्करी आज मांडली जातात आणि मुख्यमंत्री शांत आहेत, निर्दोषपणाचे सर्टिफिकेट देत आहेत. लाज वाटली पाहिजे या सरकारला, लाज वाटली पाहिजे मुख्यमंत्र्यांना. आणि त्या रुपाली चाकणकर मॅडमच्या राजीनामा द्या, त्या महिला आयोगासाठी अयोग्य आहे, अयोग्य आहे. तुम्ही तत्काळ आजी चला, तुम्ही जाणता राजनते पुतणे आहात म्हणताय, तुम्हाला राज्य कळताय, तुम्हाला प्रश्न कळतायत, मग तुम्हाला वेदना कळत नाही का? जागेवा जागेवा. या आया बहिणींच्या अश्रूमध्ये ज्या वेळेला सरकार वाहून जाईल ना, त्यावेळेला तुम्हाला माफी मागायला पडवेल. त्यामुळे आम्ही पुन्हा एकदा मुख्यमंत्र्यांना यामागे संदेश देतो की आमच्या आया बहिणीसाठी आम्ही रस्त्यावर येणार, आम्ही येणार. आणि लक्षात ठेवा, येणारा काळ हा परिवर्तनाचा असेल. आमच्या आया बहिणीची अब्रू सुरक्षित असेल. आम्ही जाहीर निषेध करतो या सरकारचा.